अमरावतीच्या परतवाड्यामधल्या अश्लील व्हिडिओ व्हायरल प्रकरणी आरोपी अयानच्या लक्झरी लाईफस्टाईलचे व्हिडिओ आता समोर आले। 3 आयफोन, थार गाडी, पिस्तूल, पैशांचं बंडल आलं कुठून असा सवाल आता विचारला जातो। अयान चालवत असलेली थार गाडी नेमकी कुणाची? अयानकडे पिस्तूल वापरण्याचा परवाना होता का? सध्या प्रकरणाचा तपास एसआयटी करते। अनेक सवाल उपस्थित केले जात आहेत। सध्या 8 आरोपी अटकेत आहेत आणि याबद्दल अधिकचे अपडेट्स घेऊयात आमचे प्रतिनिधी सुरेंद्र अकोडे यांच्याकडे। सुरेंद्र, या सगळ्या अयानच्या लक्झरी लाईफस्टाईलचे आता अनेक व्हिडिओ समोर येतात। या सगळ्या प्रकरणाचा पोलीस तपास करतात। सध्या आतापर्यंत काय काय माहिती समोर आली? कल्याणी अमरावतीच्या परतवाडा अश्लील व्हिडिओ व्हायरल प्रकरणामध्ये आतापर्यंत पोलिसांनी 8 आरोपींना अयानसह 8 आरोपींना अटक केला आहे। तर 10 जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतलं। एकंदरीत आपल्याला बघितलं एक नवीन खुलासा या ठिकाणी पुढे आलेला आहे। पोलिसांच्या तपासामध्ये जर बघितलं तर ते 8 काही व्हिडिओ जे व्हायरल झाले आहेत, अत्यंत लक्झरीचे व्हिडिओ लाईफस्टाईलचे व्हिडिओ आहेत। या व्हिडिओमध्ये एक आयफोन, 3 ते 4 आयफोन, एक पिस्तूल, थार गाडी आणि पैशाचे बंडल देखील या ठिकाणी त्याच्या सोशल मीडियामध्ये व्हिडिओ दिसत आहे। या व्हिडिओच्या रीलमध्ये काही वेगळाच उल्लेख आहे, त्यावरून वेगवेगळे सुचवले पोलिसांनी आता हलवलेले आहे। एकंदरीत बघितलं तर पोलिसांनी जे 8 आरोपी अटक केले होते त्याच्यापैकी 5 जणांचे मोबाईल जप्त केले होते। त्यात 3 मोबाईलचा डाटा देखील रिकव्हर केला गेला आहे। त्याचं यश जे आहे ते पोलिसांना मिळालं आहे। त्यामुळे आणखी आरोपींची संख्या देखील या ठिकाणी वाढू शकते। काही पीडित महिला देखील, मुली देखील पुढे या प्रकरणात येऊ शकतात। कल्याणी, सुरेंद्र, हे सगळे व्हिडिओ नेमके कधीचे आहेत आणि सोशल मीडियावर हे सगळे अपलोड करण्यात आले होते का? नक्कीच सोशल मीडियावर अयानचं जी प्रोफाईल आहे त्याच्यावरच हे सगळे व्हिडिओ जे आहेत ते अपलोड केलेले होते। त्यावरूनच व्हिडिओ आता सगळीकडे व्हायरल होत आहे आणि पोलीस या प्रकरणाचा तपास घेत आहे। नेमकं पिस्तूल त्याच्याकडे कधी आलं, कुठून आलं, ते पिस्तूलचं लायसन्स त्याच्याकडे आहे का, 3 ते 4 आयफोन त्याच्याकडे कुठून आले, पैशाचे बंडल त्याच्याकडे कुठून आले होते, ही थार गाडी नेमकी कुणाची आहे, इतकी लक्झरियस लाईफस्टाईल अयान कुणाच्या परिसरात कसा जगत होता, त्याच्याकडे हा सगळा पैसा नेमका कुठून येत होता, या सगळ्या प्रकरणाचा तपास जो आहे तो एसआयटीच्या माध्यमातून या ठिकाणी सुरू आहे। कल्याणी, नक्कीच सुरेंद्र, धन्यवाद या माहितीसाठी। तर अशा पद्धतीने या आरोपी अयानचे लक्झरी लाईफस्टाईल सध्या समोर आली आणि या सगळ्या प्रकरणाचा सध्या पोलीस तपास करतात।